नमस्कार. चला आज आपण पाहणार आहोत अगदी बेकरीवर मिळतात ना तसेच बिस्किट आज आपण घरी करणार आहोत. एकदम मुलांच्या आवडीचे असे बिस्किट होतात. एकदम खस्ता जसे मार्केटला मिळतात ना अगदी तसेच होतात. त्याचे दोन प्रकार आज आपण पाहणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया. तर सुरुवातीला पहा, एक आपण मिश्रण तयार करायचं आहे. त्याच्यासाठी इथं पाऊण वाटी मी घेतलेली आहे साखर, म्हणजे एका वाटीला थोडीशी कमी, तर अर्धी वाटी इतकं दही घेतलेलं आहे. आता कोणत्याही वाटीचं किंवा कपाचं प्रमाण तुम्ही ठरवू शकता. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे नारळाचा बुरादा, म्हणजे एकदम बारीक जे नारळाचा बुगा असतो ना ते याच्यामध्ये घातलेला आहे खोबऱ्याचा. त्याच्यानंतर आपण घातलेला आहे अगदी थोडंसं याच्यामध्ये खाण्याचा सोडा, एकदम खस्तापणा येतो. आणि त्याच्यानंतर चवीपुरतं आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर घालायचं आहे अर्धी वाटी तूप. आता तूप मी गरम न करता असंच घातलेलं आहे बरं का. आता काय करायचं, याचं एक मिश्रण आपल्याला मिक्सरमधून हलकंसं याला फिरवून घ्यायचं, म्हणजे एक जीव होते आणि एकदम हलकं असं होते. त्याच्यामुळे बिस्किट आता खस्ता होतात. तर पहा, मिश्रण आपलं तयार आहे. आता आपल्याला काय घ्यायची आहे, इथं रवा मी घेतलेला आहे. तर पहा, 1.5 वाटी इतका रवा घेतलेला आहे. आता 1.5 वाटी आहे, परत अर्धी वाटी याच्यामध्ये मी घालून घेतलं आहे. नंतर जसं या मिश्रणाला लागेल ना तसं आपण घातलेलं आहे. तर सुरुवातीला मी 1.5 वाटीच घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे मिश्रण पूर्णपणे आपल्याला घालून घ्यायचं आहे. आता पूर्णपणे घालून घेतल्याच्या नंतर आपल्याला याला मळून घ्यायचं आहे. जर लागत असेल तर याच्यामध्ये तुम्ही मिसळा रवा, नाही तर नाही मिसळा तरीही चालेल. एकदम बारीक असतो ना तो घ्यायचा, जाडीचा असा घ्यायचा नाही. जर जाडीचा असेल तर थोडंसं मिक्सरमधून फिरवून घ्यायचा. माझा एकदम बारीक होता त्याच्यामध्ये मिक्सरमध्ये फिरवायची गरज पडली नाही. तर पहा, सर्व ही मिश्रण याच्यामध्ये घालून छान सुरुवातीला आपल्याला चमचने याला मिसळून घ्यायचं आहे. नंतर हलक्या हाताने आपण याला मळून घेऊया. तर सुरुवातीला जसं येईल ना तसं आपल्याला मळायचं आहे. अगदी जास्त याच्यावर एक गोळा असा करायचा नाही. तर पहा, थोडंसं हे सैलसर आहे त्याच्यामुळे मी अजून अर्धी वाटी याच्यामध्ये घालून घेतलेला आहे रवा. एकंदरीत 2 वाटे इतका रवा याला लागलेला आहे. तर पहा, आपल्याला काय करायचं आहे, याचा एक हलकासा म्हणजे गोळा करायचा आहे. जास्त असं घट्टसर करायचं नाही, जसा येईल ना तसाच करून हे ठेवायचं. आता याच्यामध्ये रवा असल्यामुळं काय होतं, नंतर हे फुगल्या जातो आणि एकदम छान असा घट्टसर हे गोळा तयार होतो. तर पहा, याला आपण झाकण झाकून एक अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवता. तोपर्यंत छान हा मुरल्या जातो. तो पाहू शकता तुम्ही, एकदम पिठाचा जसा होतो ना तसा याचा गोळा तयार होतो. तर आता गोळ्याला काय करायचं, थोडंसं मळून घ्यायचं आणि बाजूला ठेवायचं. तर सुरुवातीला काय करायचं आहे, आपल्याला त्याच्यातला एक गोळा काढून घ्यायचा आहे आणि या गोळ्याचे छोटे छोटेसे आपण सुरुवातीला भाजून घेणार आहोत आणि नंतर आपण तळून घेणार आहोत बिस्किट. तर सुरुवातीला जे भाजणार आहोत ना ते बिस्किट घ्यायचे. एक छोटासा गोळा घ्यायचा, एक गुलाबजाम आपण छोटासा करतो ना अगदी तितकाच घ्यायचा आणि या पद्धतीने गोल करून अगदी थोडंसं याला या पद्धतीने थोडंसं दाबून घ्यायचं. याच्या क्रॅक पडतात तर क्रॅक एकदम छान राहतात, त्याच्यामुळे खस्ता बिस्किट होतात. क्रॅक पडले तरीही हरकत नाही. तर पहा, इथं सर्वही बिस्किट आपले करून झालेले आहेत हे गोळे. तर आता काय करायचं, एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर मी बटर पेपर हे घालून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहे ते बिस्किट तयार करून ठेवले होते ना ते. आता पहा, हे घालून घेतल्याच्या नंतर आपण इथे एक कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये घालून घेतलेलं आहे मीठ. आता मीठ इथं मी अर्धा किलो इतकं घातलेलं आहे. छान गरम झालं की त्याच्यावर स्टँड ठेवायचा आणि हे बिस्किट त्याच्यावर ठेवून घ्यायचे आणि एक 10 ते 12 मिनिट छान याला हे बिस्किट याच्यामध्येच कुक होऊ द्यायचे. तर पहा, एकदम छान आणि खस्ता हे होतात. तर पाहू शकता तुम्ही, खाल्ल्या साईडला थोडेसे असे लालसर झालेले आहेत, म्हणजे छान असे भाजलेले आहेत आणि एकदम खस्ता जे क्रॅक आहेत ना त्याच्यामुळे एकदम खस्ता असे होतात. आता असेच आपण याला काढून ठेवतो आणि करू दुसरे बिस्किट. त्याच्यासाठी अजून आपण एक गोळा घेतलेला आहे. हे थोडासा मोठा आहे, आपल्या 2 पोळी इतका घेतला तरीही चालेल. थोडेसे जाडसर करून, एकदम आपल्याला पातळ करायचे नाहीत, नाहीतर काय होईल ते थोडेसे कडक होतात. त्याच्यामुळे आपल्याला थोडासा जाडसर करायचा आहे. आलेल्या आकारामध्ये लाटून घ्यायचा. एकदम आपल्याला जाडीचा करायचा नाही किंवा एकदमही पातळ करायचं नाही, हलका जाडीचा केला तरीही चालेल. पहा, या पद्धतीचा मी करून घेतलेला आहे. आता काय करायचं, लाटून घेतल्याच्या नंतर एक वाटी घ्या.
किंवा गोल जे असेल ना अगदी छोटं जे याच्यावनी असते ना बिस्किटासारखं अगदी तेवढ्याच मापाचं आपल्याला घ्यायचं आहे. मी एका डब्याचं झाकण घेतलेलं आहे आणि त्या पद्धतीने आपण एक गोल गोल याची बिस्किट काढून घेऊ. तर या पद्धतीने आपल्याला गोल 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 याचे बिस्किट काढून घ्यायचे. तर या पद्धतीने आपण सर्व ही बिस्किट याच पद्धतीने काढून घेणार आहोत. आता काय करायचे, मुलांना थोडेसे आकार बिस्किटासारखे असले ना तर फारच आवडतात. आता असेच गोल न करता आपण याला आकार देणार आहोत. तर पहा, ते शिल्लकचं आजूबाजूचं जे पीठ आहे ना ते आपण काढून घेणार आहोत आणि याला देणार आहोत आकार. तर काय करायचं आहे आपल्याला, हे झाकण आहे ना तर या पद्धतीने आपण एक स्माइलीचा याला आकार देणार आहोत. तर या पद्धतीने काय करायचं आपल्याला, लहान आणि मोठ्या अशा या स्माइली करून घ्यायच्या आहेत. तर अगदी हाताने थोडंसं प्रेस करायचं म्हणजे छान असा आकार येतो. अगदी पूर्णपणे नाही, अर्ध याच्यावर हे पहा या पद्धतीने झाकण झाकायचं आणि थोडंसं खाल्ल्या साईडला याला दाबून घ्यायचं म्हणजे छान असा आकार हा येतो. तर तयार झालेला आहे एकदम स्माइलीचा आकार. आता काय करायचं, याच पद्धतीने आपल्याला सर्वही अशा स्माइली तयार करून घ्यायच्यात. आधी सर्वही बिस्किट असे तयार करून घेऊत, नंतर तळायला घेऊत. तर पहा, इथं मी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये छान तेल गरम होऊ द्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला सोडायचे आहेत हे बिस्किट. आता बिस्किट सोडल्या त्याला आपल्याला झारी वगैरे लावायची नाही, तर असंच ठेवायचं आहे. एकदम गरमही होऊ द्यायचं नाही धूर निघूचेपर्यंत आणि हलकंसुद्धा ठेवायचं नाही. तर मीडियम हीटवर आपल्याला हे ठेवायचं आहे आणि मीडियम हीटवर ठेवल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये बिस्किट हे सोडून देऊता आणि सोडून दिल्या झारी न लावता आपल्याला एका कलत्यांनी याला हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून दोन्हीही साईडला व्यवस्थित हे तळल्या जातील आणि तेलकटही होणार नाहीत. त्याच्यामुळं काय करायचं, एकदम मंद आचेवर त्याला छान असं लाईट गोल्डन कलर येऊपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे. तर पहा, एकदम छान असे हे तळून झालेत. याच पद्धतीने आपण सर्वही तळून घेऊता. जेवढे कढईमध्ये येतील ना तेवढे आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे. तर सुरुवातीला झारी न लावता कलत्यांनी या पद्धतीने आपल्याला अलटून पलटून याला तळायचे आहे. तर सुरुवातीला एका बाजूने तळे ना हलकेसे वर येतात, मग पलटवायचे आणि दुसऱ्याही साईडला आपल्याला तळून घ्यायचे. साधारण 4 ते 5 मिनिट लागू शकतात, जास्त वेळ लागत नाही. तर मीडियम ते हाय हीटवर आपल्याला याला तळून घ्यायचं आहे. म्हणजे तेल गरम करून घ्यायचं सुरुवातीला, नंतर मीडियम हीटवर गॅस करायचा आणि हे तळून घ्यायचे. तर पहा, एकदम आपल्याला काळवट करायचे नाही, तर हलकासा त्याचा कलर बदलला तर काढून घेऊता. खाण्याला बनवताल ना आता एकदम जबरदस्त असे होतात. मार्केटला जसे मिळतात ना बेकरीवर तसे होतात. 1 महिना तुम्ही याला स्टोर करून ठेवू शकता. थंड झाले का एका डब्यामध्ये घालून ठेवायचे, म्हणजे 1 महिना याला काहीही होत नाही. तसं महिन्याच्या वरही हे राहू शकतात, स्टोर होऊ शकतात. पण मुलं घरी असले तर खातच राहतात, त्याच्यामुळे 1 महिना तर हे टिकायचे असे हे बिस्किट तयार होतात. तर पहा, आपले सर्वही बिस्किट तयार झालेले आहेत. तर पहा, 2 प्रकारचे आपण हे बिस्किट तयार केलेले आहेत. तुम्हाला नक्की आवडणार आहेत हे बिस्किट.